कमळी मालिकेच्या 28 जानेवारीच्या भागात एक अत्यंत थरारक आणि रंजक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेची सुरुवात कामिनीच्या कटकारस्थानाने होते. अन्नपूर्णा आजींच्या प्रकृतीत होणारी सुधारणा पाहून कामिनी प्रचंड अस्वस्थ आहे. ती रागाने म्हणते, जर ती कार्टी कमळी इथे जास्त वेळ राहिली तर ती अन्नपूर्णाला पूर्णपणे बरं करूनच सोडेल. कामिनीचा हा संताप पाहून रागिणी तिला शांत करते आणि कमळीला घराबाहेर काढण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते. रागिणी म्हणते, आई तू काळजी नको करू, त्या कमळीचा बंदोबस्त मी स्वतः करते. दुसरीकडे कमळी अत्यंत माणुसकीने आणि प्रेमाने अन्नपूर्णा आजींची सेवा करत असते. ती आजींना पाणी पाजत असतानाच तिथे रागिणीचा प्रवेश होतो. रागिणी कोणताही विचार न करता कमळीच्या हातातील पाण्याचा ग्लास हिसकावून फेकून देते आणि ओरडून म्हणते, आईंना आता बरं वाटतंय, तुझी इथे आता काहीही गरज नाही, तू तुझ्या हॉस्टेलला गेलेलीच बरी, चल निघ इथून. स्वाभिमानी कमळी नम्रपणे उत्तर देते की आजींना आता तिची गरज आहे आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या की ती स्वतःहून निघून जाईल. मात्र कामिनी तिथे येते आणि कमळीचा हात धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढू लागते. एका ठिकाणी काही गरीब लोक जेवण करत असताना तिथे सरू आपलं तोंड झाकून जेवत असते. अचानक कामिनीचे गुंड तिथे पोहोचतात आणि दहशत निर्माण करतात. घाबरलेली सरू आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढते. रस्त्याने धावत असतानाच समोरून एक पांढरी कार येते आणि सरूचा मोठा अपघात होता होता वाचतो. त्या कारमधून दुसरा तिसरा कोणी नसून ऋषी बाहेर येतो. समोरच्या स्त्रीला पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, साधना मावशी, तुम्ही इथे? सरू अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ऋषीकडे पाहत राहते आणि इथेच हा उत्कंठावर्धक प्रोमो संपतो. पुढील भागात काय घडेल? ऋषी सरूला वाचवू शकेल का? कमळीला घराबाहेर काढण्यात कामिनी यशस्वी होईल का? साधना मावशीचं सत्य ऋषीसमोर येईल का? हा प्रोमो संपलेला आहे इथेच. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.